कुणीसं म्हटलं आहे ना, की माणसाचा जन्म, त्याचा मृत्यू आणि त्याची लग्नगाठ त्याच्या हातात नसते. या तिन्ही गोष्टी माणसाला घडवणाऱ्या विधात्याने सर्वस्वी आपल्या हातात ठेवल्या आहेत. अगदी खरं आहे हे. कारण आपला जन्म समजायच्या आधीच आपण कुठंतरी जन्माला आलेलो असतो. आपणाला समजायला लागल्यावर मृत्यू अटळ आहे हे कळतं. पण तो अटळ मृत्यू केव्हा, कसा आणि कुठून आपणाला या जीवनातून अचानक उचलून नेईल हे मात्र आपणाला कळत नाही. ते कळू नये अशीच विधात्याची योजना आहे. जी जन्ममरणाची गोष्ट तीच लग्नाची कथा. लग्नगाठ कुणाशी मारावी हे आपल्या हाती आहे असं पुष्कळांना वाटतं. पण खरं सांगू का, माणसाचा तो बुद्धिभ्रम आहे. त्याचा तो खोटा अहंकार आहे. लग्नगाठ मारणं त्याच्या हाती नाही. ते काम माणसाला जन्माला घालणाऱ्या ब्रह्मदेवानं त्याला जन्माला घालतानाच करून ठेवलेलं असतं. माणूस फक्त ब्रह्मदेवानं मारून ठेवलेल्या या गाठी शोधून काढीत असतो. हो, माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते आहे हे मी. माझे बाबा गेली 2 वर्ष याच शोधात, म्हणजे माझी लग्नगाठ विधात्यानं कुणाशी बांधली ते शोधून काढण्याच्या उद्योगात गुंतले होते. पण वरसंशोधन म्हणजे आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ. चाचपडत राहावं, हाती लागतंय असं वाटावं, पण हात पोचण्यापूर्वीच त्यातनं निसटून जावं. पुन्हा आपलं चाचपडणं सुरू. हात फार लांब पोचतील अशी आमची आर्थिक परिस्थिती नव्हती. तसे ते पोचावेत अशी आमची, हो, माझी सुद्धा अपेक्षा नव्हती. माझ्यासारख्या मध्यम परिस्थितीतल्या मुलीने उगीच अवास्तव अपेक्षा उराशी बाळगण्यात काय अर्थ आहे? दुपारच्या वेळी आमच्या चाळीतल्या शेजारणी एकमेकींशी मनउघडी करायला बसल्या की माझ्या आईला कुणीतरी म्हणे, तुमची अंजनी कुठेही खपेल. कशी नक्षत्रासारखी सुंदर पोरगी आहे. तुम्हाला कशाला काळजी हवी हो? आई हसून म्हणे, मुलगी आकाशातल्या नक्षत्रासारखी आहे हे खरं, पण आपण व्यवहाराच्या भूमीवर राहतो आहोत ना. पण म्हणून काय झालं? अहो, तिचं सौंदर्यच असं आहे की पाहणारा तिला हसत हसत पसंत करील. व्यवहारे जगाची पूर्ण जाणीव ठेवून माझी आई म्हणे, इंदुताई, मुलीच्या रूपाला सोन्याचं कोंदण लागतं. मुलगी सुंदर आहे म्हणून त्या जोरावर आमची काही फार मोठी उडी नाही. मुलगा खाऊन पिऊन सुखी राहील इतपत कमावणारा आणि शरीर प्रकृतीनं अव्यंग निकोप असला म्हणजे झालं. मग त्यातली एखादी म्हणे, योग आला म्हणजे तिचंही नशीब उघडेल. लवकरच त्या भल्या बाईचा आशीर्वाद खरा ठरला. माझं नशीब उघडलं. उघडलं तेही काही असं तसं नाही. इंद्रपुरीतल्या उपवनातलं शतदली कमल पूर्ण उमलावं तसं माझं नशीब उघडलं. अगणित रत्नभांडार असलेल्या गुप्त भुयाराचं दार एकदम अचानक उघडावं तसं माझं नशीब उघडलं. फार मोठ्या उडीची आमची अपेक्षा नव्हती, पण दैवाची झेप किती उंच जाऊ शकते याचं मोजमाप कुणाला कधी घेता येतं का? माझ्या नशिबानं एकदम उंच उडी मारली आणि ते सरळ एका श्रीमंत जमीनदाराच्या घरात पोचलं. हे धनिगृह कुणी परकं नसून खुद्द माझ्या आत्याचंच घर होतं. माझी आत्या कोल्हापूरच्या बाजूला एका गावच्या जमीनदार घराण्यात दिलेली आहे. त्या आत्यानं आपल्या मुलासाठी मला मागणी घातली. हे असं कधी घडेल असं स्वप्नात सुद्धा आम्हाला कधी वाटलं नव्हतं. घडलं ते असं. त्या आत्याचा मुलगा, माझा आत्तेभाऊ शेखर, इंग्लंडहून नुकताच बॅरिस्टर होऊन आला होता. आम्ही मुंबईत राहतो म्हणून माझे बाबा आपल्या भाच्याला उतरवून घ्यायला विमानतळावर गेले. जमीनदाराच्या मुलाला आणि त्याच्या विलायती शिक्षणाला शोभेशा एका उत्कृष्ट हॉटेलात त्याची नीट व्यवस्था त्यांनी लावून दिली. जाताना आईने बाबांना म्हटले, हे बघा, शेखरला रीतीप्रमाणे चहाचं आमंत्रण द्या. आला तर ठीक, नाही आला तर मोठ्या लोकांच्या बाबतीत खेद खंत मानून उपयोग नाही. बाबांनी म्हटलं, न यायला काय झालं? 8 वर्षांपूर्वी इंग्लंडला गेला तेव्हा नव्हता का आला इथं चहाला? मग पहा बोलावून. पण आईला काही खेद खंत मांडण्याची वेळच आली नाही.
कारण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शेखर आपल्या 2-4 मित्रांबरोबर चाळीतल्या आमच्या बिराडीत चहाला आला. आपल्या मामा मामींचा योग्य तो मान ठेवून तो वागला. शेजारघरच्या किमती कब्बशा, प्लेट्स, चमचे, खुर्च्या इत्यादी सामान जमवून प्रसंग साजरा करण्यात घेतलेल्या श्रमाचं सार्थक झाल्याचं आईला समाधान वाटलं. त्या साध्या निस्वार्थ समाधानाचे अल्पकाळात अनपेक्षितपणे एकाएकी महद आश्चर्यात रूपांतर झाले. शेखर गावी गेल्यानंतर 15 दिवसांनी आत्याचे एक पत्र आले. पत्र कसले ते? माझा भाग्यलेख घेऊन देवदूतच आमच्या दाराशी आला. बाबांनी पत्र उघडून वाचले आणि नित्याचा शिरस्ता सोडून बाहेरच्या खोलीतूनच त्यांनी मोठ्यांदा आईला म्हटले, "अगं, ऐकलंस का? अक्काचं पत्र आलं आहे. काय लिहिलंय तिनं हे पाहिलंस का? इकडं ये." त्यांच्या आवाजात हर्ष मावत नव्हता. मी नुकतीच नोकरीला लागले होते. नाहीतरी BA झाल्यावर स्वस्थ बसून करायचं काय? ऑफिस वेळेवर गाठण्यासाठी बाबांच्या आधीच जेवायला बसले होते. आई मला वाढीत होती. आईला "इकडं ये" म्हणत बाबाच हातातलं पत्र एखाद्या विजयी ध्वजासारखं फडकावीत आत आले. "अक्का काय म्हणते पाहिलंस का?" बहिणीच्या पत्रात भावाला स्वारस्य वाटले तरी नणंदेच्या पत्राची कुठल्या भावजाईला एवढी उत्सुकता वाटते? आईनं थंड स्वरात प्रतिप्रश्न केला. "काय म्हणतात वंच? काही विशेष बातमी आहे का?" बाबा हर्षाने फुलून म्हणाले, "विशेष बातमी? अगं, इथल्या मुंबईतल्या झाडून सर्व वर्तमानपत्रातल्या पहिल्या पानावर मोठाल्या अक्षरात द्यावी अशी बातमी आहे." आईची उत्सुकता जागृत झाली. मीही हातातला घास तसाच हाती धरून त्यांच्याकडे पाहू लागले. आईनं विचारलं, "काय आहे एवढं?" बाबांनी माझ्याकडे पाहून हसत आईला म्हटलं, "बातमी मोठी गुप्त आहे. ही बॅरिस्टरीन ऐकेल." बातमी गुप्त आहे म्हणत म्हणत बाबांनी ती उघड करून टाकली. विस्मयाचा भर ओसरल्यावर त्यांनी ते पत्र वाचून दाखवलं. पत्र असं होतं, "चिरंजीव भाऊस, प्रेमाचे अनेक आशीर्वाद. चिरंजीव शेखर शिक्षण संपवून आला आहे, तेव्हा त्याचं आता लग्न उरकून टाकणं क्रमप्राप्त आहे. त्याला सारखी स्थळं सांगून येत आहेत. या बाबतीत मी त्याच्याशी बोलले. काही मुलींचे फोटो त्याच्या पुढं ठेवले, पण ते न बघताच बाजूला सारून त्यानं म्हटलं, मी मुंबईला मुलगी पसंत करून ठेवली आहे, पण ती तुला कितपत पसंत पडेल कोण जाणे." मी मनात हबकून गेले, कारण आजकालच्या मुलांच्या आवडीनिवडी मोठ्या विचित्र आणि उथळ असतात. त्यात माझा शेखर जरा हट्टी आहे, मनात येईल तेच करणारा आहे. पण ह्यांच्या पश्चात मुलांची मनं मीच सांभाळायला हवीत ना. मी त्याला म्हटलं, "मी तुझ्या पसंतीच्या आड येणार नाही, पण मुलगी आपल्या कुळाला शोभेल आणि आपल्या घराण्याच्या लौकिकाला कुठल्याही प्रकारे कमीपणा येणार नाही अशी जर नसेल तर मात्र." त्यानं म्हटलं, "मामांची मुलगी जर घरात आली तर घराण्याच्या लौकिकाला कमीपणा येण्याचं कारण काय?" "म्हणजे भाऊच्या मुलीबद्दल म्हणतोस तू?" त्यानं हो म्हणताच माझा जीव स्वस्थ झाला. "भाऊ, तुझी मुलगी त्याच्या मनात भरली आहे. मी तरी त्याच्या इच्छेविरुद्ध जाऊन काय करू? बाकी घरातल्या घरात हा संबंध जोडू पाहत आहे, त्यात मलाही मनापासून आनंद वाटत आहे. तू मुलीचा विचार घेऊन तिचा मानस कळव. सौ वहिनींचाही विचार काय आहे पहा. प्रत्यक्ष 2 दिवस येऊन गेल्यास सर्व प्रकारे ठीक होईल." ते पत्र नव्हतं, माझा भाग्यलेख बाबा वाचित होते. त्या भाग्यलेखानं आमच्या घराचा कायापालट झाला. जणू एका रात्री ब्रह्मदेव आमच्या 2 खणी घरावर कल्पवृक्षाची डहाळी खोचून गेला. बॅरिस्टर आत्तेभावाशी माझं लग्न ठरलं ही बातमी आमच्या साऱ्या चाळभर वर खाली पसरली. मोगऱ्याचा सुगंध वसंत वायूच्या झुळकीने असं म्हणतात पसरावा तशी. उपवर मुलीचं लग्न ठरणार होतं, नव्हे ठरलं होतं. तो योग मोठा विलक्षण अन विस्मयकारी नव्हता का? माझ्या दुर्लभ दैवाचा सगळीकडे बोलबाला झाला. शेजाऱ्यांची आमच्या बिराडात ये जा सुरू झाली.
विविध प्रकारचे प्रशंसोद्गार निघू लागले. आमच्या छोट्या बिराडाला सदाफुलीचं स्वरूप आलं. बाबांचे स्नेही म्हणू लागले, रामभाऊ, मोठे भाग्यवान आहात तुम्ही. घर बसल्या असं उत्कृष्ट स्थळ चालून येणं म्हणजे काय साधी गोष्ट आहे? बॅरिस्टर झालेला मुलगा, मोठं देखणं रूप, तरुण वय, अंजनीचे ग्रह मोठ्या उच्चीचे असले पाहिजेत. त्यांच्या तोंडून माझ्या कुंडलीतल्या ग्रहांच्या गगनचुंबी उंचीचं वर्णन ऐकताना मला अस्मान ठेंगणं होई. शेजारणींची स्तुती भावनेनं भिजलेली अन श्रद्धेनं भारावलेली असे. माझ्या आईची पूर्वपुण्याई किती थोर आणि या जन्माचंही तिचं सुकृत किती श्रेष्ठ आहे हे त्या पुन्हा पुन्हा सांगत ते ऐकताना आईचं मातृमन फुलून येई अन ती अभिमानानं म्हणे, हो बाई, तसंच असलं पाहिजे. नाहीतर आम्हाला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की वंश आमच्या अंजूला सून करून घ्यायला तयार होतील. नाही आस नाही भास. आणि मग कुठल्याही प्रकारची आस अगर कसलाही भास नसताना हे घडले कसे ते सगळे आई वर्णन करून सांगे. एवढेच नव्हे तर आत्याचे आलेले ते पत्र साऱ्यांना पुन्हा पुन्हा वाचून दाखवी. पत्र वाचनाचे काम बऱ्याच वेळा मला करावे लागे. ते पत्र, माझा तो भाग्यलेख मला शब्दन शब्द पाठ झाला होता. तरी सुद्धा पुन्हा पुन्हा तो वाचून दाखवण्यात मला काही अननुभूत आनंद वाटे. ते श्रुती मनोहर शब्द माझ्या कानांची लालसा वाढवीत असे. एकाच वाक्याभोवती माझे मन घोटाळत राही. तुझी मुलगी त्याच्या मनात भरली आहे. हे वाक्य मी माझ्या पंचेंद्रियांनी पिऊन घेई. माझ्या मनीचा भावमोहोर दहीवर पडल्यागत तरारून जाई. अन मग भिरभिरतं मन भानावर येऊन विचार करू लागे. मी त्याच्या मनात केव्हा कशी भरले? कारण तो चहाला आला होता तेव्हा चहाचा ट्रे मी खालच्या मानेनं नेऊन टेबलावर ठेवला होता. बाबाने म्हटलं, शेखर, ही आमची अंजनी. मी हात जोडले अन संकोचून लगेच आतल्या खोलीत परतले. हो, संकोचून तर काय, कारण त्याच्या सगळ्या मित्रांची नजर माझ्याकडेच वळली होती. ग्रुप फोटो पाहताना त्यातल्या सगळ्यांची दृष्टी आपल्याकडेच लागलेली दिसते ना, तशी. मग संकोच नाही का वाटणार? तेवढ्या त्या क्षणभरात का शेखरने मला पाहून घेतले होते की आई मधल्या दारात उभी राहून त्याच्याशी बोलत होती तेव्हा तिच्या मागे मी उभी होते तेव्हा? छे, पण त्यावेळी मी अगदीच ओझरती दिसले असेन नसेन. डोंगर माथ्याआड बीजेची कोर दिसते न दिसते तशी. अन तेवढ्या त्या पाहण्यात मी त्याच्या मनात भरले. माझ्या सौंदर्याची आता मला यथार्थ जाणीव झाली. त्या पत्रातल्या त्या एका वाक्यावर मैत्रिणी थट्टेचे मोहोळ उठवीत. मध टिपके. क्वचित असूयेचा डंख बसे. अंजनी, आम्ही तुला साधी समजत होतो, पण खाली मुंडी नि पाताळ धुंडी आहेस तू. दुसरी त्यावर मलमपट्टी लावी. पण पाताळ धुंताना हिला स्वर्गातली इंद्रपुरी प्राप्त झाली म्हटलं. माझ्या होऊ घातलेल्या सासरची, आपल्या नणंदेच्या घरची सुस्थिती आई सगळ्यांना फुलवून खुलवून सांगत होती. वंसंचा बराच जमीन जुमला, पानमळे आहेत. उसाचे मळे, धान्यधुन्य, अगदी गडगंज संपत्ती आहे. त्यांची एक मुलगी नागपूरकडे दिलेली आहे. शेखर तसा आता एकच करता मुलगा. कुणी औत्सुक्याने विचारी, म्हणजे एकुलता एक मुलगा का? अरे वा, मोठी भाग्यवान आहे तुमची लेक. आई खुलासा करी, तसा दुसरा मुलगा आहे, शेखरपेक्षा मोठा, पण तो आहे पंगू. त्याचं लग्न झालेलं नाही. अहो, इनामदार झाला म्हणून अशा पांगळ्या माणसाला मुलगी कोण हो देणार? त्याचं लग्नाचं वयही आता उलटून गेलंय. पण तो काय असून नसून सारखाच. म्हणजे त्या पंगू माणसामुळं माझं भाग्य द्विगुणित झालं होतं. कारण आता आत्याची मी एकुलती एक सून होणार होते. साऱ्या इस्टेटीची मालकीण, छोट्या गावची इनामदारीण. लग्नाचा मुहूर्त निश्चित करण्यापूर्वी बाबा आत्याच्या गावी जाऊन आले. अगदी खुश होऊन. लग्नानंतर शेखर मुंबईलाच बॅरिस्टरीची प्रॅक्टिस करणार, मलबार हिलवर मोठा फ्लॅट घेणार, मोटार ठेवणार,
वगैरे तिकडे गावी चर्चेत निश्चित झालेल्या गोष्टी त्यांनी घरात आणि शेजाऱ्यांना सांगून टाकल्या. आत्याची इच्छा अशी होती की नागपूरच्या तिच्या मुलीनं मला घेऊन थोडे दिवस गावी जावं. त्या बेतावर बाबा खुश होते. आत्याचं धोरण मी मनात ओळखलं. म्हटलं, मुलानं केवळ सौंदर्य पाहून मुलगी पसंत केली. आता त्याच्या आईला वधूची नीट सुलाखून पारखून परीक्षा करायची असेल. असे ना, ज्याला मी ओझरतं पाहिलं त्याची मलाही नीट पारख करता येईल. ठरल्याप्रमाणे नागपूरहून माझी भावी नणंद आली. ती येण्यापूर्वी मी अगदी अस्वस्थ होऊन गेले होते. लग्न होण्याआधी सासरच्या निकटच्या नातलगांशी आणि त्यातही एकुलत्या एक नणंदेशी वागण्याचा प्रसंग प्राप्त होणं मोठा बाकाच प्रसंग तो. चालणं बोलणं सारं कसं जपून दबून व्हायला हवं, नाहीतर फट म्हणता नापसंतीचा शिक्का मिळायचा. पण सरोज आली आणि सदाफुलीचं फूल फुलावं तसं वाटलं. तिच्या चेष्टेला सुमार नव्हता. बोलणं हसणं पळापळाला खसखस पिकत होती. ती येताच माझ्याकडे टक लावून पाहत तिने आईला म्हटले, मामी, मुंबईच्या समुद्रात मोठे मोठे मासे असतात हे माहिती होतं आम्हाला, पण या तुमच्या चाळीत इंग्लंडचा मासा पकडणारा गळ असेल याची मात्र मला कल्पना नव्हती. मी रोमरोमी लाजले. मी म्हटले, सरोज ताई तुम्ही? ताई, तिने मोठाले डोळे करून म्हटले, नणंदेला वंच म्हणतात. वंच म्हणवून घेण्याची हौस एकुलत्या एक वहिनीनं नको का भागवायला? आणि ती खसखसून हसली. माझी भीती आणि संकोच नाहीसा झाला. दुसऱ्या दिवशी आम्ही निरगावला निघालो तेव्हा मला एका मैत्रिणीचा आधार सापडल्याचा निश्चिंतपणा वाटला. गाडीत बराच वेळपर्यंत मी सरोजताईंचे ऐकत होते. स्वतःच्या वडिलकीची जाणीव ठेवून तिने मला संसार सुखाचा मूलमंत्र सांगितला. सासरची पाठवणीच होती ती, पण ही उपदेशगाथा अत्यंत आधुनिक असल्यामुळे त्यात अथपासून इतीपर्यंत नवरदेवाची चाळवणी होती. नवऱ्याला खुश ठेवण्यासाठी पूर्वीचे मंत्र आता किती निरुपयोगी झालेत. आधुनिक तंत्र काय काय सांभाळावी लागतात, हे सगळं ती अगदी सविस्तरपणे सांगत होती. तिचा नवराही विलायतेला जाऊन आला असल्यामुळे तिचे अनुभव मंत्र संपूर्णपणे खात्रीचे होते. विलायतेला जाऊन आलेल्या नवऱ्याची आपल्या बायको संबंधी काय अपेक्षा असते, त्याला काय आवडतं, ती आपल्या अंतरंगातल्या गोष्टी रंगात येऊन सांगत होती. मी ऐकत होते. पण मंदिराकडे निघालेल्या भक्ताचे हातातल्या पूजा साहित्याकडे का लक्ष असते? त्याची दृष्टी, त्याच्या चित्ताचे सारे वेध लागलेले असतात त्या मंदिरातल्या मूर्तीकडे. माझंही तसंच झालं होतं. ज्या मूर्तीचं मला ओझरतं दर्शन घडलं होतं, जी मूर्ती आता थोड्याच कालानंतर कायमची माझ्या हृदय मंदिरात बसणार होती, त्या मूर्तीचं मनश्चक्षुनी रूप पाहण्यात माझी तंद्री लागली होती. मला झोप लागली असं वाटून सरोजताई ही गप्प बसली. सकाळी निरगावच्या छोट्याशा स्टेशनावर गाडी थांबली. स्टेशन एवढं छोटं की गाडी तिथे थांबली म्हणूनच त्याला स्टेशन म्हणायचे. फलाट अजून अस्तित्वात आले नव्हते. पत्र्याचे छप्पर असलेली वेटिंग रूम नावाची एक उघडी जागा आणि त्याच्या एका कोपऱ्यात 4 भिंतींचा आडोसा असलेली स्टेशन मास्तरची खोली. स्टेशन असल्याच्या या 2च खुणा. बाकी समोर आसपास जिकडे नजर फिरवावी तिकडे उसाचे मळे नि आमराया. यांपैकी बरेचसे मळे इनामदारांचे आहेत हे मघा सरोजताईने दाखवून सांगितले होते. इनामदारांच्या ऐश्वर्याची मला कल्पना आली. जणू हरित वसनधारी लक्ष्मीच माझे स्वागत करायला उभी होती. या विचाराने माझे मन हरखून गेले. गाडी थांबली. सूर्योदयाचे कोवळे किरण खिडक्यांतून आत आले. वाटले माझा भाग्य रवीच उदयाला येत आहे. अन खरेच बाहेर खिडकीलगत साक्षात भाग्य रवीच उभा होता. शेखर उभा होता. त्या दिवशी चहाच्या वेळी मित्रांच्या मेळाव्यात मी त्याला पाहिला होता, नव्हे त्या दृष्टीनं पाहिलाच नव्हता. मनात तशी कल्पना सुद्धा नव्हती, तर अपेक्षा कुठून असणार. आता एका क्षणात त्याला मी पाहून घेतलं.
ब्रह्मदेवानं मदनाच्या प्रतिमेशी माझी लग्नगाठ बांधून टाकली आहे असं दिसून आलं. त्या गावच्या रस्त्यांना मोटार गाडीचा घनिष्ठ परिचय झालेला नव्हता. रस्ता खडकाळ, पण तो 3 मैलांचा खडकाळ रस्ता कसा संपला कळलं नाही. खेड्याच्या प्रथम दर्शनाच्या नादात की माझ्या हृदयात चाललेल्या संगीताच्या तालात तो संपला, कोण जाणे. दुरून एखाद्या किल्ल्यासारख्या दिसणाऱ्या मजबूत दगडी वाड्याच्या भव्य प्रवेशद्वारासमोर मोटार उभी राहिली. पुढच्या देवडीपासून मागील परसदारापर्यंत नोकरांची धावपळ उडाली. भैयासाहेब आले, अक्कासाहेब आल्या. अन माझी आत्या ओसरीवरल्या दाराशी आली. 50शी उलटून गेलेली ती बाई वैधव्य दशेत मोठी तेजःपुंज दिसत होती. त्यांनी चिकित्सक नजरेने मला आपादमस्तक न्याहाळलं. आता केवळ आपली भाची म्हणून त्या माझ्याकडे पाहत नसून त्यांची सून व्हायला मी कितपत योग्य आहे याचा अंदाज घेत होत्या. मी मनात थरथरले. दबकत पुढे झाले आणि मर्यादेने त्यांच्या पायाशी वाकून त्यांना नमस्कार केला. आत्याबाईंनी आशीर्वादाचा हात माझ्या पाठीवरून फिरवला. त्या स्पर्शात त्यांचं मन खुश झाल्याचं मला स्पष्ट जाणवलं. सरोजताईने गंभीरपणाचा आव आणून म्हटले, आई, आता तुझ्या या सुनेची नीट परीक्षा घे. पाहिजे तर रात्री अंगणात उभी करून सुईत दोरा ओवून घे. नाहीतर डोक्यावर हंडा ठेवून हिला चालवून बघ. फक्त हिची बोलण्याची परीक्षा घेऊ नकोस. नाही नाही, म्हणजे ही मुकी आहे असं नाही. बोलते छान, गाते गोड, पण ही अगदीच मितभाषी आहे. हिचे शब्द मोत्यासारखे महाग आहेत बरं. आणि ती खसखसून हसली. माझा स्वभाव तिने सांगून टाकला हे ठीक झाले. हो, तिच्या अति बडबड्या स्वभावाच्या तुलनेने मी बरीच मितभाषी आहे, गंभीर प्रकृतीची आहे. आत्याबाईंनी हसून म्हटले, अगं, भाताची परीक्षा शीतावरून आणि माणसाची परीक्षा त्याच्या रीतीभातींवरून होते. थोड्या वेळाने सरोजताई मला वाडा दाखवायला निघाली. शिष्टाचाराचा उघड अवलंब करीत आमच्याबरोबर येण्याची संधी शेखरने साधली. जिना चढताना माझा हात धरून सरोजताईने म्हटले, अंजनी, कमाल हं, घरात पाऊल ठेवल्याबरोबर सासूबाईंचं मन काबीज करून टाकलंस. मी म्हणणार होते, प्रेमळ माणसाचं मन काबीज करायला कठीण जात नाही. पण त्यापूर्वीच माझ्याकडे हसरा दृष्टिक्षेप टाकून शेखरने आपल्या बहिणीला म्हटलं, दुसरं मन यापूर्वीच जिंकलं गेलंय. उघड परिचयाचं प्रथम पाऊल तो मोठ्या धीटपणे टाकीत होता. सरोजताईने हसून म्हटलं, ते आम्हाला केव्हाच कळलंय. अरे, म्हणून तर उत्तरेकडून दक्षिणेकडे धावपळ करीत यावं लागलं ना मला. पण भैयासाहेब, या अबोलीचं मन त्या दुसऱ्या कुणीतरी जिंकलंय की नाही हे तरी कुठं अजून कळलंय. मी तिच्या हाताला जोरानं चिमटा घेतला आणि मनात म्हटलं, ईश, त्याशिवाय मी इथं आले असते का. त्या वाड्याची दालना मागून दालनं मी पाहत जात होते. पुष्कळशी दालनं तशीच वापराशिवाय पडलेली होती. ते सगळं पाहताना आत्याच्या वैभवाची आणि माझ्या भाग्याची मला चांगलीच कल्पना येत होती. दृष्टीला नाविन्याचं कुतूहल वाटतं. एखाद्या जुन्या विशाल वटवृक्षासारखा दिसणारा तो भव्य वाडा कुतूहल जागृत करणारा असला तरी मन प्रसन्न बनवण्यासारखं तिथं काही नव्हतं. मधूनच सरोजताई विचारी, कसा आहे वाडा. मी उत्साह दाखवून म्हणे, छानच आहे. पण मनात म्हणत होते, एक पुरातन वास्तू म्हणून 4 घटका पाहायला ठीक आहे, पण इथं या वाड्यात कायमची राहायची वेळ आली तर. छे छे, दुसरा कुठलाही सासुरवास आपण पत्करू, पण गुहेसारख्या भासणाऱ्या या भयाण वाड्यात राहायला आपण कधी तयार होणार नाही. या वाड्यात आणि या खेड्यात राहणं आपल्याला या जन्मात जमणार नाही. पण तशी वेळ येणार आहे कशाला. शेखरची प्रॅक्टिस मुंबईला. त्या जुन्या वाड्यात शेखरला फारसा उत्साह नव्हता. तो मुंबईला स्थायिक होण्याच्या बेताविषयी बोलत होता. मलबार हिलच्या बाजूला त्याने फ्लॅट मिळवण्याची खटपट चालवली होती. फर्निचर कंपनीकडून त्याने कॅटलॉग मागवले होते. गाडी खरेदी करणं आवश्यक होतं.
त्यासाठी त्यानं आपल्या एका मित्राला कळवलं होतं. हे सगळं तो आपल्या बहिणीला सांगत होता. अर्थात हे सारं तो कुणाला ऐकवीत होता हे सांगायला का हवं? माझी दृष्टी वाड्यातल्या वस्तूंवर फिरत होती, पण श्रुती भविष्यकाळाबरोबर पुढे जात होती. वाडा पाहत पाहत शेवटी आम्ही पश्चिमेच्या बाजूला असलेल्या दालनाशी आलो. सरोजताईने म्हटलं, चल अंजनी, अशोक दादाशी तुझी ओळख करून देते. मगाशी आल्याबरोबरच इकडे यायला हवं होतं, पण या धानलीत मी त्याला विसरूनच गेले. भैयासाहेब, अरे तू तरी आठवण नाही करायचीस. शेखरनं माझ्याकडे ओझरता हसरा दृष्टिक्षेप टाकून बहिणीला म्हटले, माझ्या विस्मृतीकडे आणि प्रमादांकडे काही दिवस दुर्लक्ष करावं. अशोक दादा म्हणजे शेखरचे पंगू असलेले वडील बंधू हे माझ्या लक्षात आलं. या कुटुंबात आणखी कुणी एक आहे हे मी त्या क्षणापर्यंत अजिबात विसरून गेले होते. सरोजताईच्या मागोमाग मी आत गेले. आत दालनात खाली अंथरलेल्या लोड तक्क्याच्या बिछायतीवर जिकडे तिकडे लाल कापडी बांधणीच्या खातेवह्या पडलेल्या होत्या. एखाद्या मारवाड्याच्या दुकानासारखे ते दालन दिसत होते. तिथेच मध्यभागी गाद्या गिरद्या रचलेल्या चाकांच्या आरामखुर्चीत पंगू अशोकदादा आरामले होते. इनामदारीचा सारा कारभार इथून चालतो आहे हे मी ओळखलं. सरोजताईनं माझी ओळख करून द्यायच्या आधीच त्यांनी म्हटलं, ये सरोज, आणि ही आमची सून काय छान आहे. दादासाहेब कुटुंब प्रमुख असले तरी त्यांनी सासरेबुवांचा जो आव आणला होता ते मला मुळीच आवडलं नाही. शिवाय त्याने छान आहे म्हटलं खरं, पण त्यांच्या स्वरात अगर नजरेत त्यांचं ते मत व्यक्त झालेलं यत्किंचितही दिसत नव्हतं. सौंदर्यस्तुती ऐकण्याची सवय झालेल्या माझ्या अभिमानी मनाचा अहंकार दुखावला गेला. आधीच प्रथम दर्शनी या माणसाविषयी मला उबग वाटली होती. माझ्या कपाळाला आठ्या पडल्या, पण शिष्टाचार सांभाळण्यासाठी मी अनिच्छेनं हात जोडून कसाबसा नमस्कार केला. त्यांनी हसून मला आशीर्वाद दिला आणि आपल्या भावाला म्हटलं, शेखर, मोठी उत्कृष्ट निवड केलीस तू. फार आनंद वाटतो हिला बघून. बाहेर येताना मी मनात म्हटलं, कसले हे नीरस शब्द, वठून गेलेल्या वृक्षशाखांसारखे. त्यात नाही उल्हासाची सळसळ की त्यात नाही रसार्द्रता. पंगू माणसाचं मनही पंगूच. बाकी या जुन्या जीर्ण वाड्यात सतत एकाच जागी पडून राहिलेल्या अपंग माणसाच्या मनाला टवटवीतपणा येणार कुठून? माणसाला सौंदर्याचं विविधांगी दर्शन सतत होत राहिल्याशिवाय त्याच्या सौंदर्याची बूज राखण्याची दृष्टी येत नाही. त्या दालनातून बाहेर पडल्यावर माझ्या उबगलेल्या गुदमरलेल्या मनाला जरा बरं वाटलं. आमच्या येण्यानं तो निर्जन भासणारा वाडा अगदी गजबजून उठला. आत्याची एकुलती एक मुलगी बऱ्याच दिवसांनी माहेरपणाला आली होती. करता सवरता मुलगा इंग्लंडहून शिकून दीर्घ कालानंतर घरी परतला होता आणि मी लवकरच होणारी त्यांची एकुलती एक सून, मंगल कार्याचा शुभघट घेऊन येणारी इनामदार घराण्याची भावी मालकीण आली होती. त्यामुळे सारा वाडा गजबजून उठला होता. बाहेर हिवाळ्याचे सरते दिवस होते, पण वाड्यात वसंताचा ऐन मध्यकाळ सुरू झाला होता. वटलेल्या वृक्षाला कोवळी पालवी फुटावी तसे वाड्यातल्या जुन्या म्हाताऱ्या नोकरांच्या मनाला उत्साहाचे अंकुर फुटले होते. त्यांच्या चेहऱ्यावर नव्या उमेदीचा तजेला चढला होता. वाड्यात वावरणाऱ्या तारुण्याच्या प्रभावाने त्या जुन्या जीर्ण वाड्याचा कायाकल्प झाला. खेड्यातल्या जीवनाचा मी पाहुणचार घेत होते. गुऱ्हाळ म्हणजे काय हे मी प्रथमच पाहिलं. आत्याबाईही आम्हा तिघांबरोबर आल्या होत्या. सबंध दिवस गुऱ्हाळावर घालवून सायंकाळी आम्ही परतलो. वाड्यात पाऊल टाकताच पश्चिम बाजूकडून कुठूनचा संगीताचा आवाज कानी पडला. गीत गाणाऱ्याचा अर्थवाही सुरेल स्वर मावळत्या सूर्याच्या सोनेरी किरणांशी असा काही मिसळून गेला होता, दुधात साखर विरघळून एकजीव व्हावी ना तसा. वाड्याच्या पश्चिम अंतर्भाग उदात्ततेने दरवळून उठला होता. सरोजताईने म्हटले, दादासाहेबांच्या करमणुकीचं हे मुख्य साधन, त्यांच्या जीवनातला एक मोठा आनंद. संगीत? केवळ संगीत नव्हे, बौद्धिक. कधी संगीत, कधी भजन,
हे बौद्धिकांचं भरतवाक्य. संध्याकाळी गावातले खेडूत जमतात. दादासाहेब त्यांना शिकवतो, पुस्तकं वाचून दाखवतो. त्यांच्या चर्चा गप्पा गोष्टी चालतात. नाहीतरी या खेड्यात अशा अपंगावस्थेत तो बिचारा वेळ तरी कसा घालवणार. तिच्या मागोमाग मी कालच्या मारवाडी बैठकीच्या पश्चिम दालनातून मागच्या बाजूला गेले. हा भाग मी अजून पाहिलेला नव्हता. तिथं एक विस्तीर्ण चौक होता. चौकाच्या सभोवार दगडी जाळीची ठेंगणी भिंत होती. चौकात अधूनमधून फुलझाडं लावून बगीचा तयार केलेला होता. एका कोपऱ्यात एक विस्तीर्ण आम्रवृक्ष होता. त्याच्या खाली दादासाहेब त्यांच्या 4 चाकी आराम खुर्चीत बसलेले होते. त्यांच्या भोवती तरुण तशीच वृद्ध ग्रामस्थ मंडळी बसली होती. हे दृश्य पाहून मला एकदम अनुयायांच्या मेळाव्यात बोधिवृक्षाखाली बसलेल्या गौतम बुद्धांचं चित्र आठवलं. मावळत्या सूर्याच्या तांबूस सोनेरी किरणांचा त्या दृश्यावर अलौकिक रंग चढला होता. ते दृश्य, तो पश्चिम भाग, त्या जुनाट जीर्ण भयाण वाटणाऱ्या वाड्याशी अगदीच विसंगत वाटत होता. सरोजताई माहेरवाशिणीच्या मोकळेपणानं त्या मंडळीत जाऊन बोलू लागली. पण माझ्या मर्यादेची जाणीव ठेवून मी थोडा वेळ दारातच उभी राहिले आणि मग अंतर्गृहात आत्याकडे परतले. पण त्या अल्पकाळात माझ्या मनातली कठोरता पार वितळून गेली. सायंकाळच्या त्या भव्य सौंदर्य दर्शनानं की काय कोण जाणे, माझ्या मनातला अहंकार झाडावरून शिळी फुलं गळून पडावीत तसा गळून पडला. रात्री मध्येच केव्हा तरी मी जागी झाले. उशालगत असलेल्या दारासारख्या मोठ्या खिडकीतून चांदण्याने खच्चून भरलेलं आकाश दिसत होतं. प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडावा तसा चांदण्यांचा जणू सडा पडला होता. अशा अगणित चांदण्याने भरलेल्या आकाशाचं वर्णन मी फक्त पुस्तकातच वाचलं होतं. प्रत्यक्ष कधी पाहिलं नव्हतं. त्या अलौकिक दृश्याकडे टक लावून मी पाहत राहिले. त्या असंख्य चांदण्यांच्या चमचमाटाबरोबर कसला तरी गोड झंकार ऐकू येत होता. सुवर्ण कंकणांची मधुर किणकिण व्हावी तसा तो आवाज होता. तारकांच्या चमचमाटामुळे हा निनाद उत्पन्न होतो आहे की काय? गुऱ्हाळाच्या मळ्यात आज सबंध दिवस जो उत्फुल्ल मनोवस्थेत गेला, ते हृदयसंगीत तर आता कानात उमटत नसेल ना? गुऱ्हाळाच्या मळ्यात हिंडण्या फिरण्यात सबंध दिवस घालवला. सोनचाफ्याच्या झाडावरून सुगंध यावा तसा दुरून का होईना शेखरचा आपणाला सतत सहवास मिळाला. इथं वाड्यात जुन्या संस्कारांना उचित अशा सगळ्या मर्यादा पाळाव्या लागत असल्यामुळं त्याचं दर्शन अगर बोलणं तसं मोजकं मर्यादितच. पण मळ्यात तो सतत नजरेसमोर होता. दूर असूनही जवळ होता. इतरांची नजर चुकवून अधूनमधून त्याच्या नेत्रकटाक्षांचे जे मधुर बोल आपल्या हृदयात शिरत होते, ते बोल तर आता संगीताचं रूप घेऊन कानात किणकिणत नसतील ना? तेवढ्यात पलीकडे झोपलेल्या आत्याबाई जाग्या झाल्या. त्यांनी विचारले, का ग अंजनी, उठूनशी बसलीस? झोप नाही का येत? आईची आठवण झाली का? ही जागा परकी. बोलता बोलता त्या उठून येऊन माझ्या पलंगावर बसल्या. मी संकोचून म्हटले, तसं काही नाही, झोप चांगली लागली होती, आत्ताच जागी झाले. हा बांगड्यांच्या किणकिणाटासारखा आवाज कसला? कुठून येतो आहे? त्यांनी कानोसा घेतला. आता तो आवाज अगदी स्पष्ट आणि काहीसा मोठा येत होता. त्याने म्हटले, हा आवाज ना, दादासाहेब सतार वाजवतो आहे. सतार वाजवत आहेत? आणि इतक्या रात्री? त्यांनी दीर्घ निश्वास सोडला आणि म्हटले, दिवस आणि रात्र. जन्मभर बिछाण्याला खिळलेल्या माणसाला कसला दिवस आणि कसली रात्र? त्याच्या खोलीत सूर्यप्रकाश येतो म्हणून दिवस म्हणायचा, नाहीतर बाहेरच्या दिशा बघण्याचं कसलं तरी सुख मिळतंय का त्याला? अविचारानं दोन्ही पाय मोडून घेऊन जन्माचा अधू होऊन बसला. नको तिथं धाडस करण्याच्या त्याच्या दुर्गुणामुळं त्याच्या आयुष्याचं मातेरं झालं. मला काही उमज पडेना. मी गोंधळून म्हटले, दादासाहेब जन्मताच पंगू आहेत ना? छे ग बाई, कुणी सांगितलं हे तुला? मी वरमले. सांगितलं नाही कुणी, पण मला आपलं तसं वाटलं. छे ग, 9 वर्षांपर्यंत कसा रसरशीत राजबिंडा होता. 9 वर्षांचा मुलगा 12 वर्षांसारखा दिसायचा.
पहिला मुलगा म्हणून त्याचं केवढं कोडकौतुक होई. घोड्यावर बसायला शिकला, पोहायला शिकला, मनाचा भारी धाडशी. भीती म्हणून कशी ती त्याला माहिती नव्हती. जीवाला जपणं माहीत नव्हतं. लहानपणी किती वेळा पडला, झडला, किती जखमा झाल्या त्याला गणती नाही. शेखर त्याच्या अगदी उलट. स्वतःच्या जीवाला भारी जपणारा, नेहमी सावधगिरीनं वागणारा. त्याची मला कधी काळजी वाटली नाही. त्याच्या अंगाला साधं कधी खरचटलं नाही. पण अशोकची मला सदा काळजी. कुणासाठीही धोक्यात जीव घालायची त्याची तयारी. अन एक दिवस तर अगदी कडेलोट केला त्यानं. हेच दिवस होते ते. आज आपण गेलो होतो त्या मळ्यात आम्ही, मी, मोठे इनामदार आणि अशोक सरोज. शेखरचा जन्म त्यावेळी झाला नव्हता. अशीच गुऱ्हाळाला गेलो होतो. मळ्यातली ती विहीर आज तू पाहिलीस ना? हो. मी ती विहीर पाहिली होती. जणू पाताळाचंच जिचा तळ आहे अशी ती खोल आणि प्रचंड घेराची विहीर पाहताना मला भोवळ आली होती. मी विचारलं, त्या विहिरीत दादासाहेब पडले? पडला कुठला? त्या विहिरीत त्यानं उडी घेतली. त्या दिवशी गुऱ्हाळाला शहरातली आमची काही ओळखीची मंडळी आली होती. मुलंही बरीच जमली होती. आमच्या नोकरांची मुलंही त्यात होती. सगळी मुलं फिरत फिरत विहिरीच्या बाजूला गेली. विहिरीत वाकून बघताना की कसा कोण जाणे, आमच्या नोकराचा मुलगा तोल जाऊन आत पडला. त्याला वाचवण्यासाठी मागचा पुढचा विचार न करता दादासाहेबांना विहिरीत उडी घातली. धावाधाव झाली. दोघांना बाहेर काढलं. तो पोरगा हातीपायी धड राहिला. पण आमचं दुर्दैव ओढवलं. 2 दिवस अशोक बेशुद्धावस्थेत होता. त्याच्या गुडघ्याची वाटी मोडली, पाठीचा कणा तुटला. उभ्या आयुष्याचं मातेरं झालं. जन्माचं पंगुपण आलं. वाड्यात हाहाकार उडाला. नोकर लोक डोळ्यातून टिपं काढू लागले. पण दादासाहेबाला स्वतःच्या स्थितीचं काहीच वाटत नव्हतं. भिकू ढळाढळा रडत म्हणाला, धाकले धनी साहेब, काय हो केलं हे? माझ्या पोरापायी काय दशा करून घेतली थी? कशाला भलतं धारिष्ट केलंत? अशोकनं काय उत्तर दिलं माहीत आहे? तो म्हणाला, भिकू, अरे इनामदारांचा एकुलता एक मुलगा विहिरीत पडला म्हणून त्याला काढायला सगळे धावले. मी आत उडी टाकली नसती तर अशी धावाधाव झाली नसती आणि तुझा शंकर्या बुडून मेला असता. काय करणार? आमचंच नशीब धड नव्हतं म्हणून त्याला हा अनर्थकारी परोपकार सुचला आणि तो त्यापायी जन्माचं पंगुपण पत्करून बसला. आमच्यासारखं माणूस त्यांच्या जागी असतं तर खचून गेलं असतं. पण तो आला दिवस आनंदानं घालवीत आहे. असो, नशीब एकेकाचं. आत्याबाईने दीर्घ निश्वास सोडला आणि त्या तशाच स्तब्ध बसून राहिल्या. मीही अवाक बनून जागच्या जागी खेळून राहिले होते. मग भानावर येऊन त्या उठल्या आणि स्वतःशीच अर्धवट म्हणाल्या, हा आता किती वेळ जागत बसणार आहे कोण जाणे. अधूनमधून असाच हा अर्धी रात्र उलटून जाईपर्यंत वाजवीत बसतो. बरं अंजू, नीस तू आता. त्याने मला झोपवलं आणि माझ्या अंगावर पांघरून घालून त्या आपल्या बिछाण्याकडे वळल्या. मी बिछाण्यावर पडले, पण माझी झोप पार उडाली होती. सुरुवातीचा आनंदही विरून गेला. दादासाहेबांचं सतार वादन अजून थांबलं नव्हतं. त्या संगीत स्वरांनी रात्रीचं नीरव तरल वातावरण भारावून गेलं होतं. ऐन मध्यरात्रीच्या त्या शांत निस्तब्ध वातावरणात कानात शिरणारे सतारीचे स्वर माझ्या मनात खोल कुठंतरी करुणा जागृत करत होते आणि ती जागृती वैयक्तिक स्वार्थापलीकडचं काही नवीन दाखवित होती. लवकरच मी या घरची गृहिणी होऊन येणार. तर मग मला या घरात राहणाऱ्या सगळ्यांच्या सुखसोयी स्वास्थ्याकडं लक्ष नको का द्यायला? जे काम आज आत्याबाई करतात ते काम पुढं मी उचलू शकेल अशी पात्रता माझ्यात आहे हे त्यांना दाखवायला नको का? सकाळी दादासाहेबांचा चहा नित्याप्रमाणे त्यांच्या दालनात गेला तेव्हा रात्री मनाशी ठरवल्याप्रमाणे त्यांच्याशी थोडा वेळ बोलून येण्यासाठी, त्यांची विचारपूस करण्यासाठी मी पश्चिम दालनाकडे वळले.
पण आज शेखर शेतीच्या कामासंबंधी त्यांच्याशी बोलत असल्याचं कानी आल्यामुळं मी बाहेरच थांबले. शेखर म्हणत होता, दादासाहेब, दिवाणजी म्हणत होते की कुळांकडून अद्याप वसुली झालेली नाही. बरोबर आहे, पण त्यांनी तुला अर्धीच वस्तुस्थिती सांगितली. मग दादासाहेबांनी गतवर्षी अतिवृष्टी झाल्यामुळं पिकांचं किती नुकसान झालं आणि म्हणून कुळांना सूट देणं कसं प्राप्त झालं हे सांगितलं. पण शेखरला ते पटलं नसावं, कारण त्यानं चढ्या आवाजात म्हटलं, दादासाहेब, हे लोक मोठे लबाड आहेत. तुमच्या उदारपणाचा गैरफायदा घेतात. या लोकांना असं सैल सोडून भागणार नाही. त्यांना चांगला कायदा दाखवला पाहिजे. ते मी आता बरोबर करतो. तेवढ्यासाठी तर 25-30 हजार रुपये खर्चून तुला इंग्लंडला पाठवलं होतं. दादासाहेबांचा स्वर अगदी सौम्य होता. कुणाला वाटावं की शेखरच वडील भाऊ आहे. त्यांचं बोलणं ऐकत उभं राहणं योग्य न वाटल्यामुळं मी तिथून निघून गेले. बोलल्याप्रमाणे शेखरनं कुळांना कायदा दाखवायला सुरुवात केली. त्यांचे आणि दिवाणजींचे तासनतास विचार विनिमय होऊ लागले. दादासाहेबांच्या दालनातल्या चोपड्या रोज हलके हलके माडीवर शेखरच्या दालनात जाऊन पडल्या. आत्याबाईंनी मोठ्या उत्साहानं मला म्हटलं, भैयासाहेब आता इनामदारीच्या कारभारात लक्ष घालू लागला बरं. दादासाहेबांच्या डोक्यावरचा भार कमी होईल. विलायतेहून शिक्षण घेऊन आल्याचं चीज झालं. शेखरच्या विलायती शिस्तीनं आणि कडकपणानं नोकर हबकून गेले, दबकून वागू लागले. त्याच्या हुकमाची ताबेदारी उठवता उठवता त्यांच्या कमरा ढिल्या पडू लागल्या. दुपारी मी दादासाहेबांच्या दालनात गेले. तिथल्या बऱ्याचशा वह्या चोपड्यांचं स्थानांतर झाल्यामुळं ते भरलेलं दालन दिवाळं वाजलेल्या दुकानासारखं भकास आणि दिनवाणं दिसत होतं. माझ्या मनात आलं, यांच्या डोक्यावरचा कामाचा भार कमी करताना यांचा जीवनाचा विरंगुळा हिरावून घेतला गेलाय. कारण कामाच्या भारानं भारभूत आयुष्याचं ओझं माणसाला हलकं वाटतं. तोच त्याच्या जीवाचा विसावा असतो. कोण? अंजनी, ये आत ये. मी आत गेले. एखादं वाचण्यासारखं पुस्तक मिळालं तर पाहावं म्हणून आले मी. मी बीएला कोणते विषय घेतले होते त्याची त्यांनी चौकशी केली आणि म्हटलं, असं, मग तत्वज्ञानावरचं एखादं पुस्तक हवंय का तुला? खरं म्हणजे मला कसलंच पुस्तक नको होतं. त्या उद्देशानं मी गेलेच नव्हते. थोडा वेळ त्यांच्याशी बोलावं म्हणून गेले होते. मी म्हटलं, हो चालेल. ते खुर्चीला गती देऊ लागले तसं मी म्हटलं, तुम्ही नका तसदी घेऊ. मला सांगा कुठं आहे ते, मी घेते. त्या खोलीत काही पुस्तकं आहेत. बघ त्यात तुला वाचण्याजोगं काही सापडतंय का? मी आत गेले. आश्चर्यचकित होऊन जागीच थबकले. खोलीत जिकडं तिकडं पुस्तकांचा ढीग पडला होता. ती सगळी पुस्तकं आपल्या मालकासारखीच पंगू अवस्थेत जिकडं तिकडं जमिनीवर पडलेली होती. कुणालाही करुणा यावी अशा दुर्दशेत धूळ खात ती पसरलेली होती. पलंगाला टेकून सतार वाकडी मान करून उघडी पडली होती. पलंगावरच्या अंथरूण पांघरुणावर नोकराचा हात फिरलेला नव्हता. शेखरचा लष्करी अंमल सुरू झाल्यापासून गेल्या 2 दिवसात घरातल्या नोकरांना इकडं फिरकण्याची फारशी फुरसत मिळत नसावी असं दिसलं. त्याआधीच विलायती साहेबाच्या आगमनाने बिचारे नोकर लोक थिजून गेले होते. त्यात माझी भर पडली होती. सरोजताईचीही मिजाज राखणं प्राप्त होतं. बहिणीनं भावाकडं थोडं लक्ष द्यावं, पण फार दिवसांनी माहेरपणाला आलेल्या ताईसाहेब इतर उद्योगात गुंतलेल्या असत. त्यामुळं उत्सव रूप धारण केलेल्या वाड्याचं हे पश्चिम दालन उपेक्षितपणाच्या अंधारात पडलं होतं. त्या दालनाकडे पाहताना माझं मन एकाएकी गुदमरून गेलं. आवंढा गिळून मी हाती लागेल ते पुस्तक उचलून बाहेर पडले. मिळालं पुस्तक? हो, इथं खूपच पुस्तकं आहेत. सबंध जन्म घालवला तरी वाचून संपायची नाहीत. दादासाहेबांनी हसून म्हटलं, मी पंगू होऊन पडलो त्याचा मला एक मोठा फायदा झाला. कोणता? या खुर्चीत पडल्या पडल्या सगळ्या जगाचा रमत गमत प्रवास करणं सुलभ झालं. विद्वानांची चिरमैत्री जमली. तुला माहीत आहे अंजनी,
काय? प्रत्यक्ष प्रवासाचे काय फायदे होतात मला कल्पना नाही, पण अशा बैठ्या भ्रमंतीचे फार फायदे होतात. विविध लोकांच्या अंतरंगांची ओळख होते. अनेक देशांचं सौंदर्य मनश्चक्षुनी पाहताना काही अलौकिक आनंद होतो. अशा काही प्रवासांचं, अशा अनुभवांचं आणि त्या अलौकिक आनंदाचं वर्णन मी बराच वेळ ऐकत बसले होते. तेवढ्यात मध्ये सरोजताई आत आली. "आ, तू इथं या अशोकवनात आहेस होय? साऱ्या वाड्यात तुला शोधलं. म्हटलं गेली कुठं? बाहेर जायचं आहे ना? शेखर भैया तिकडं तयार व्हायला लागलाय." बोलता बोलता दोन्ही दालनात ती विजेसारखी फिरली. आतल्या दालनातल्या पुस्तकांच्या पसाऱ्यातून तिने एक दोन पुस्तकं उचलली, उगीचच चाळण्यासारखी केली आणि पुन्हा त्या पसाऱ्यात खाली फेकून दिली आणि ती बाहेर आली. "अंजनी, आम्ही वाड्याच्या या भागाला अशोकवन म्हणतो बरं का?" दादासाहेबांनी म्हटलं. "सरोज, अशोकवन नाव छान ठेवलंस. एवढंच की त्या अशोकवनातल्या सीतेची सुटका झाली, पण या अशोकवनातल्या पांगळ्याची सुटका होण्याची सुतराम शक्यता नाही. खरं की नाही?" असं म्हणून ते अगदी दिलखुलास हसले. सरोजताईही मोठमोठ्यांदा हसू लागली. मला हसावसं वाटलं, पण कोण जाणे मला हसूच येईना. मी तिच्याबरोबर बाहेर पडले. पुढील 2 दिवसात आणखी काही चोपड्या शेखरच्या दालनात जाऊन पडल्या. त्याला खरे खोटे हिशेब समजावून देण्याचं दिवाणजींचं काम वाढलेलं दिसलं. आपल्या मोठ्या बंधूंच्या कर्तव्यशून्य कारभाराची तो आत्याबाईंजवळ कुरकुर करू लागला. आत्याबाई समजावणीच्या स्वरात म्हणत, "भैयासाहेब, अरे त्याच्या बुद्धीप्रमाणे त्यानं बघितलं. त्या पंगू माणसाच्या बुद्धीची कुवतही किती कमी आहे. तो कसा व्यवहार शून्य आहे, हे शेखर धारदार शब्दात आपल्या आईला सांगे." ऐकणाऱ्याला असं वाटावं की खुर्चीला खिळून बसलेल्या त्या अपंग इनामदाराने इस्टेटीची किती उधळपट्टी केली आहे कोण जाणे. या कुरबुरीची सुरुवात मी इथं येण्याआधीच झालेली होती. माझ्या देखत त्या गोष्टी चालल्या म्हणजे मला संकोचल्यासारखं वाटे. या घरची मी होणार असले तरी अजून संपूर्णपणे परकी होते. पण या गोष्टी आतापासून मला ज्ञात व्हाव्यात असा त्यात शेखरचा उद्देश होता की स्वतःच्या कर्तव्यदक्षतेची, व्यवहार चातुर्याची छाप माझ्यावर पडावी हा त्याचा हेतू होता हे आजही मला सांगता येणार नाही. 4 प्रहरी चहासाठी मी वरून माझ्या खोलीतून खाली येत होते. पश्चिम दालनाच्या दाराशी आत्याबाई उभ्या होत्या. त्यांच्या मागे सरोजताईही होती. कसलं तरी वादळ नुकतंच होऊन गेलं असावं, कारण आत्याबाईंचा चेहरा उद्वेगानं त्रासिक बनला होता. त्यावर वेदनेची चिन्ह उमटली होती. सदा आनंदी आणि बेफिकीर असणारी सरोजताईही काहीशी अस्वस्थ झालेली दिसत होती. बॅरिस्टर शेखरने कोर्टाचा सीन इथंच उभा केलाय की काय कळेना, की लग्नाआधीच तो इस्टेटीची वाटणी करून घेतोय. दिवाणजी सौम्य स्वरात म्हणत होते, "म्हणजे तसं नव्हे भैयासाहेब, आपण गैरसमजूत करून घेत आहात. दादासाहेब उदारपणे वागतात म्हणून कुळं शेफारून जातात." दादासाहेबांचा संथ शांत आवाज आला. "शेखर, या कुळांचे संसार कसे चालतात ते प्रत्यक्ष पाहिलं म्हणजे मन मोठं करावं लागतं, उदार व्हावं लागतं, त्याशिवाय गत्यंतर नसतं." "फकीर माणसाला उदार व्हायला काय? ज्याला स्वतःचा संसार नाही तो जगाच्या संसाराची चिंता करीत बसतो. तुमचं ठीक आहे, पण माझ्या संसाराची काळजी मला केलीच पाहिजे. दादासाहेब, उदारपणा हा तुमचा गुण असला तरी आमच्यासारख्या संसार करू इच्छिणाऱ्या माणसाचा तो दुर्गुण ठरेल." शेखरचा चेहरा मला दिसत नव्हता, पण त्याचा स्वर ऐकताना घर राखणदार नागाचा उभारलेला फणा माझ्या नजरेसमोर उभा राहिला. दादासाहेबांनी शांत व काहीशा स्निग्ध स्वरात म्हटलं, "अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं भैयासाहेब. संसाराविषयी ही जागरूकता तुझ्यात आलेली पाहून मला फार समाधान वाटतं. दिवाणजी, आता यापुढं भैयासाहेबाच्या सल्ल्यानंच इनामदारीचे सगळे व्यवहार चालवा. तो कायदे पंडित आहे, तो सगळं व्यवस्थित बघेल." थोड्या वेळाने चहासाठी नोकर मला वर बोलवायला आला तेव्हा माझ्या कॉटवरून उठून मी खाली आले.
आत्याबाई वर करणे शांत दिसत होत्या, पण मनातून त्या बऱ्याच अस्वस्थ झाल्याचं कळून येत होतं. मधूनच त्या स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होत्या. सरोजताईही काहीशी गंभीर होती. नोकर चाकरही जिकडं तिकडं चुपचाप काम उरकीत होते. वाड्याने धारण केलेली गंभीर शांतता काही विचित्र भासत होती, मनाला व्यथित करीत होती. रात्री सरोजताईला झोप लागल्यावर आत्याबाई अंधारातच माझ्या बिछाण्यापाशी आल्या. अंजनी, झोपलीस? मी एकदम दचकून कॉटवर उठून बसले. छे नाही, जागीच आहे, बसा ना. त्या कॉटवर माझ्याजवळ बसल्या. थोडा वेळ त्या तशाच स्तब्धपणे बसून राहिल्या. मग त्यांनी म्हटलं, अंजनी, तू घरात येण्यापूर्वीच घरच्या काही गोष्टी तुला सांगण्याची आज वेळ आली आहे. मला त्यांना सांगावंसं वाटलं. आत्याबाई, संध्याकाळपासून मला असं वाटू लागलंय की मी या घरची केव्हाच होऊन गेले. या वाड्याच्या वास्तूशी मी मिसळून गेले. पण मी उघडपणे म्हटलं, मग सांगा ना, तो तुमचा आता हक्कच आहे. हो ग बाई, हो. तू अशी आहेस म्हणूनच तुला सांगावंसं वाटतं. त्यांचा स्वर सदगदित झाला. थोड्या वेळानं त्यांनी म्हटलं, त्या दिवाणजीनं शेखरच्या डोक्यात काय भरवून दिलंय कोण जाणे. तो जरा तापट आणि अननुभवी आहे. खेड्यातल्या लोकांशी कसा व्यवहार ठेवावा हे त्याला अजून कळत नाही. दादासाहेब अधू असला तरी अपव्यवहार करणारा नाही. पण शरीरानं अपंग असलेली माणसं मनानं मोठी हळवी असतात. दुसऱ्याचं दुःख त्यांना बघवत नाही. अगं, पोट आहे तिथं दरवेळी कायद्यावर बोट ठेवून कसं चालेल? खरं की नाही? हो ना. अंजनी, दादासाहेबाची स्थिती पंख तुटलेल्या पाखरासारखी आहे. त्याचं सगळं जिणं परस्वाधीन होऊन बसलंय. माझ्या मागं त्याचं कसं होईल याचा माझ्या जीवाला आता घोर लागला आहे. त्यांच्या स्वरात विलक्षण व्यथा होती. मी म्हटलं, तुम्ही त्यांचं लग्न का करून देत नाही? म्हणजे तुमच्या मागं त्यांचा सांभाळ चांगल्या तऱ्हेनं होऊ शकेल. बाई ग, तीही मी खटपट केली. तसं झालं असतं तर माझ्या मनाला काही चिंता उरली नसती. त्याच्यासाठी मी 2-3 मुली पाहिल्या. मध्यम स्थितीतल्या होत्या, पण सगळ्या दृष्टीनं चांगल्या होत्या. एक तर रूपानं अगदी नक्षत्रासारखी होती. पण अशोक लग्न करायला तयार झाला नाही. उलट माझ्यावरच चिडला आणि म्हणाला, माझ्यासारख्या पांगळ्या माणसाची एका निष्पाप मुलीला जन्मभर जखडून टाकायला कुठला हा निर्दय बाप तयार झालाय? आणि तू सुद्धा एवढी कठीण हृदयी कशी? तुला तिची दयामाया येत नाही? काय बोलणार मी? तो नाद सोडून आजपर्यंत स्वस्थ बसून राहिले मी. म्हटलं, त्याच्या नशिबात जसं असेल तसं होईल. अंजनी, तुला पसंत केल्याचं शेखरनं मला सांगितलं तेव्हा मला आनंद झाला. कारण मनात विचार आला, घरचीच मुलगी घरात येत आहे. घरदार ती सांभाळून घेईल. अंजनी, घरच्या मुलीच्या आतड्याला जसा पीळ पडेल, मी पाहते आहे ना रोज. दादासाहेबांच्या खाण्यापिण्याची तू सहानुभूतीनं चौकशी करतेस. काल त्याची दालनं तू साफसूफ करवून घेतलीस. अगं, परक्या मुलीच्या पोटी अशी माया उभी राहील का? मी संकोचून म्हटलं, तसं नाही आत्या. काल माझा वेळ जात नव्हता. काहीतरी उद्योग मला हवा होता म्हणून मी. अगं तेच ते. परक्या मुलीच्या ध्यानात येणार नाही. अंजनी, शेखरचा स्वभाव थोडा तापट आणि एककल्ली आहे. तेव्हा आता मोठं मन ठेवून या घराला तू सांभाळून घेतलंस तर निभाव लागेल. मी म्हटलं, आत्या, या घराला सुखी करण्याचा मी माझ्याकडून प्रयत्न करीन. अंधारातच त्यांनी मला आपल्या छातीशी घट्ट आवळून धरलं. सकाळी दादासाहेबांनी मला बोलवलं. नित्याप्रमाणे ते शांत आणि प्रसन्न होते. माझ्या मनात आलं, या पंगू माणसाचं मन केवढं मजबूत भक्कम आहे. अंजनी, आलीस? ये, बैस. 2 दिवसांनी जाणार ना? हो, मी आणि सरोजताई जाणार आहोत. त्याप्रमाणे मी बाबांना पत्र लिहून टाकलंय.
मग हे घर, एकंदर हे सगळं तुला कितपत आवडलं? हे स्थळ तुला पसंत आहे ना? या अनपेक्षित पण मनमोकळ्या प्रश्नानं मी संकोचून गेले. मी हलकेच म्हटलं, हा वाडा मला खूप खूप आवडला आहे. ते मनःपूर्वक हसले. वाह, उत्तम. शेखर तसा थोडा हेकेखोर आहे, पण मनानं फार चांगला आहे. थोडा विसराळू आहे. खेळात भिडू मोजताना मोजणारा स्वतःला मोजायला विसरतो, तसं त्याचं झालंय. म्हणजे त्याचा झालेला विलायत खर्चाचा हिशेब झटकन त्याच्या लक्षात येत नाही. त्यामुळं इस्टेटीचा अपव्यय झालाय असं त्याला वाटतं. ते असू दे. लग्नानंतर हा कारभार तू आपल्या हाती घेऊन टाक, म्हणजे सगळं ठीक होईल. तू ग्रॅज्युएट आहेस, तेव्हा या इनामदारीच्या व्यवहारात तू स्वतः लक्ष घाल. मला 2 वेळा साधं अन्न मिळालं आणि या दालनात विसाव्याला ही खुर्ची असली की जास्त कशाची आवश्यकता नाही. पंगू माणसाच्या या 2च गरजा आहेत. मी स्तब्ध बसले होते. पण माझं मन म्हणत होतं, पंगू? ज्याचं मन एवढं सुदृढ आहे, इतकं बलशाली आहे, तो पंगू कसा? जो पाहता पाहता आपल्या मनसामर्थ्यानं दुसऱ्याला ठेंगू बनवतो, त्याला दुर्बल कोण म्हणेल? या पंगू माणसावरच आजपर्यंत सगळा वाडा उभा राहिला आहे ना? माझा जाण्याचा दिवस उजाडला. गेले 2 दिवस माझ्या मनात काही विलक्षण उलथापालथ चालली होती. भूगर्भात चाललेली असते ना, तशी. जिथं पूर्वी उसळता समुद्र होता, त्या जागी हलके हलके खडक वर येत होते आणि दुसरीकडचे खडक पृथ्वी आपल्या पोटात घेऊन तिथं प्रशांत सागर निर्माण करीत होती. माझ्या अंतःकरणात चाललेली ही घडामोड मला थांबवता येत नव्हती. माझ्या नैसर्गिक अंतःप्रवृत्तीचे प्रवाह खडक फोडून वाहू लागले होते. ते प्रवाह प्रयत्न करूनही मला वळवता येईनात, परतवता येईनात. मी सगळ्यांचा निरोप घेतला. माझ्याबरोबर सरोजताई येणार होती. शेखर मागाहून 7-8 दिवसांनी येणार होता. दादासाहेबांचा निरोप घेण्यासाठी मी त्यांच्या दालनात गेले. त्यांनी हसून म्हटलं, छोट्या सुनबाई, आता मुहूर्त केव्हाचा धरायचा? मी हलकेच म्हटलं, ते तुम्ही ठरवा, पण लवकरचा धरायला माझी हरकत नाही. ते समाधानानं मनःपूर्वक हसले. छान छान. मी उद्याच मामांना पत्र लिहितो. मी आसपास पाहिलं. सरोजताई बाहेर मोटारीत सामान भरण्यात गुंतली होती. शेखर नोकरांना मोठमोठ्यानं हुकूम सोडीत तिला मदत करीत होता. आसपास कुणी नव्हतं. मी थोडी पुढं गेले आणि हलकेच म्हटलं, तुम्ही बाबांना पत्र लिहा, पण पण या वाड्यात मी मोठी सून शेखरची मोठी भावजय म्हणून येणार आहे. तसा मी निश्चय केला आहे. त्याप्रमाणे बाबांना मी सांगेन, आत्याबाईंना पत्र घालीन. तुम्ही मात्र माझा मनोभंग करू नका, एवढीच विनंती. एका दमात मी बोलून टाकलं आणि त्यांच्याकडं न पाहता झपाट्यानं बाहेर पडले. या अघटित गौप्यस्फोटानं सुखस्वप्नात मशगूल होऊन पडलेले माझ्या मनाचे काने कोपरे दचकून उठले. त्यांचं सुख अचानक हिरावून घेतलेलं पाहून प्रवासभर त्यांनी माझ्यावर कडकडून हल्ला केला. त्यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीनं मी बेजार होऊन गेले. प्रश्नोत्तरं संपत नव्हती. शेखरचं काय? त्याच्यासारखा देखणा, तरुण, कुलीन, श्रीमंत बॅरिस्टर जावई मिळवण्यासाठी शेकडो वधूपिते हुंड्याच्या रकमा हाती घेऊन धक्काबुक्की करतील. पण तुला त्यानं पसंत केली होती ना? माझ्यापेक्षा सुंदर मुली त्याला सहज मनपसंत पडतील. अगं, पण तुझ्या आई वडिलांना आणि इतरांना काय वाटेल? त्यांना काय वाटायचं आहे? जिथं मी माझ्या मनानं स्वीकारलं आहे, जिथं मिया बीबी राजी, म्हणजे सध्या बीबी पूर्ण राजी आहे, अन मिया साहेब नाराज खास होणार नाहीत. छे छे, अगं अंजनी, काय हे? अगं, मुंबईहून येताना कोणते विचार तू घेऊन आली होतीस, आणि आता जाताना काय हे भलते विचार की अविचार? मला हसू आलं. विचारांखेरीज माणसाच्या हाती आहे काय? विचारांच्या चक्रव्यूहातच त्यानं फिरत राहावं. विचार वावटळी जीर्ण पानासारखं गरगरत राहावं.
त्या वावटळीच्या फुंकरीनं ब्रह्मदेवानं मारलेल्या गाठी काही सुटत नाहीत. त्यानं जर दादासाहेबांशीच माझी लगीनगाठ बांधलेली असेल तर? पुरे झाले हे प्रश्न. मी मनाचे दरवाजे घट्ट बंद करून टाकले आणि बर्थवर शांतपणे झोपी गेले. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली अशोकवन ही डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांची कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आणि हो, हाईप करायला सुद्धा विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.